अनेक वर्षापासून या देश पातळीवरती अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये देश पातळीवरती लढा उभा आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने कर्नाटक असेल, आंध्र असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल या ठिकाणच्या नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं केली। त्यामध्ये प्रामुख्याने मंदाकृष्ण मादिगा यांनी प्रचंड असे आंदोलन करून या देश पातळीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही अनुसूचित जातीसाठी 13% आरक्षण दिलं, त्या आरक्षणामध्ये ज्या काही छोट्या छोट्या अविकसित जाती आहेत त्या जातींना सुद्धा आरक्षणाचा लाभ दिला गेला पाहिजे, अशा पद्धतीची ही प्रामुख्याने मागणी होती। आणि त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका टाकल्या गेल्या। त्याच्या अगोदर आंध्रमध्ये लागू झालं, पंजाबमध्ये लागू झालं, परंतु ते नाकारले गेले। तिथल्या राज्य सरकारने ते लागू केलं। तर त्या संदर्भात पूर्ण देश पातळीवरती एकाच वेळी सर्वांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि त्या 11 न्यायाधीशांच्या समितीखाली त्या ठिकाणी हा जो आरक्षण संदर्भातला निकाल आहे तो निकाल 1 ऑगस्ट 2024 रोजी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की राज्य सरकारने त्यांच्या पातळीवरती त्या ठिकाणी असलेला जो काही अनुसूचित जातीतला समाज घटक आहे त्या समाज घटकांना आपल्या स्तरावरती आरक्षण अवघड पद्धतीने आपण लागू करा। आणि त्याच अनुषंगाने आंध्रामध्ये लागू झालं, इतर राज्ये त्या ठिकाणी अग्रेसर आहे। परंतु महाराष्ट्र सरकारला आम्ही सर्व सकल मातंग समाजाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून आमचे नेते डॉक्टर बाबासाहेब भोसले साहेब यांनी आझाद मैदानावरती गेले सतत 8 वर्ष आंदोलन उपोषण केले आणि त्यांची मागणी होती प्रामुख्याने की अपकड वर्गीकरण झालं पाहिजे, मातंग समाजाला 8% आरक्षण मिळालं पाहिजे। त्या अनुषंगाने हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि मग सर्व समाजातील प्रमुख मंडळी वेळोवेळी आझाद मैदानावरती मोर्चे काढले, आंदोलनं केली। आता मागच्या 2 वर्षापूर्वी मोठमोठे आंदोलन आझाद मैदानावरती झाले आणि सरकारनं असं ठरवलं की आम्ही सुद्धा या ठिकाणी अपकड वर्गीकरण करणार। त्या संदर्भामध्ये निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या समितीची स्थापना केली गेली आणि त्यांचा अहवाल येईपर्यंत आम्ही अपकड करणार नाही अशी सरकारची भूमिका आणि त्यांना अहवाल देण्यासाठी त्या ठिकाणी काही मुदत दिली। त्या मुदतीच्या आत त्या ठिकाणी त्या बदर समितीनं तो अहवाल द्यावा आणि आम्ही या ठिकाणी अपकड करण्यास तयार आहे। कारण महाराष्ट्र सरकारने या अगोदर सुद्धा मातंग समाजासाठी क्रांतिगुरू लहुजी साळवे आयोग निर्माण केला। त्या आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर या जातीचा अभ्यास केला गेला। याच्या अंतर्गत तो अहवाल स्वीकारला, त्याच्यामध्ये 68 शिफारशी सादर करण्यात आल्या। त्या 68 शिफारशी मंजूर सुद्धा सरकारने केल्या, परंतु त्या आतापर्यंत लागू करण्यात आलेल्या नाही। आणि मग त्याच्यानंतर ह्या जी काही अपकडची भूमिका आहे ही भूमिका गेल्या मागच्या महिन्यामध्येच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने विचारलं गेलं की साहेब आपण अपकड कधी करणार। त्यांनी सांगितलं आम्ही लवकरात लवकर करू आणि बदल समितीचा अहवाल आमच्याकडे येणार आहे। परंतु मध्येच काय माशी शिंकली काही कळाला, एक समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला की गेल्या 2 महिन्यापूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, यांनी सांगितलं की आम्ही अपकडाची भूमिका आम्हाला मान्य आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही या पद्धतीने निर्णय घेणार आहोत। परंतु ते घेण्याच्या भूमिकेआधीच त्यांनी परत त्या बदल समितीला 6 महिन्याची मुदतवाढ दिली। आम्हाला समाजामध्ये सगळीकडे संभ्रम निर्माण झाला की काय प्रकार आहे की ज्याच्यामुळे या समितीला मुदतवाढ देण्यात आली। कारण लहुजी साळवे अभ्यास आयोग असताना सुद्धा समाजाचा अभ्यास झालेला आहे। या बदल समितीने सुद्धा फार मोठा अभ्यास करून सर्व त्या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे। मग एवढं असताना सुद्धा हा निर्णय घ्यायला वेळ का लागतो? म्हणून आमच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय स्तरावरती आम्ही या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीनं गेल्या काही वर्षापासून मोर्चे आंदोलन करत असताना मीटिंग आम्ही घेतल्या आणि त्यामध्ये आम्ही आता या बदल समितीला जी दिलेली मुदतवाढ आहे
त्याच्या विरोधामध्ये 29 सप्टेंबरला सोमवारी 11 वाजता क्रांती चौक येथे भव्य निदर्शने आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि सरकारला जाब विचारणार आहोत की आपण 6 महिने मुदतवाढ कशासाठी दिली. आपण तर सगळ्या गोष्टीनं पॉझिटिव्ह होतात. हा समाज मागासलेला आहे, आर्थिक विकास या समाजाचा होत नाही. आम्ही आमचा समाज नाही, हे जे काही तळागाळातले समाज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सगळ्या समाजाला प्रवाहात आणण्यासाठी जे संविधान निर्माण केलं, त्या अनुषंगाने जे काही आरक्षणाची आम्हाला जी सुविधा दिली, त्यामध्ये इतर सर्व जातीला विकसित करण्यासाठी आणि पुढे आणण्यासाठी हे आरक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही जिल्ह्याच्या वतीने भव्य असं या क्रांती चौकामध्ये निदर्शने करणार आहोत.